उतरवणं एवढं सोपं नाहीये आणि त्यांच्या सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये राहणं, स्पर्धा संपन्न करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी, या परिसरामध्ये प्रेक्षकांना एक मेजवानी देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिलेत. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. थेट माजी सरपंच अमित पाटील यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आणि मुकुंद गावंड एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, चांगले समाजसेवक आहेत आणि त्यातल्या त्यात मगाशी त्यांनी संपूर्ण एक राऊंड मारला या मैदानाला. प्रत्येक प्रेक्षकांचं आभार त्यांनी व्यक्त केलं पहिल्या दिवसापासूनच, कारण त्यांना माहिती आहे प्रेक्षक मायबाप नेहमीच महत्वाचा घटक राहिलेत कुठलीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. आणि मुकुंद गावंड मित्रपरिवार ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे, दिवस रात्र एक करून ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे, त्या सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आज अनेक दिग्गज तारे सितारे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहेत आणि विकी भोईर देखील धारावे टीमचा खेळाडू तो इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धीरज या टीममध्ये आहे, त्याचबरोबर भावेश नाईक या टीममध्ये आहे. विशाल भोईर नॉन स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी वेदांत पाटील याच्या खांद्यावर आहे. वेदांत भन्नाट फॉर्म मध्ये आहे, अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात, खास करून TDPL मध्ये देखील चांगली कामगिरी वेदांत पाटीलने केली आहे आणि महत्वाचा खेळाडू आहे टेंबिवली. ही संपायचा सिग्नल, मॅचला सुरुवात होते. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल चांगला टेक ऑफ घेत गेल्या विकेट किपरच्या हातात. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. नुकतीच द केक क्राउन कंपनी ट्रॉफीचं देखील आयोजन परेश गोराडकर त्यांचे बंधू प्रशांत गोराडकर यांच्या माध्यमातून संपन्न झालं. टेंबिवली गावात त्या निमित्ताने जाणं झालं आणि तिथून एवढ्या दुरून हा संघ इथे आलाय. बॉल परत एक वेळा थोडंसं हवेत आहे. विकेट कीपरने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट गारत धारावी टीमला पहिला धक्का बसलाय, कारण भावेश आउट. हो नक्कीच. मुकुंद गावंड भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका उपाध्यक्ष आहेत. त्यांची ही संकल्पना, त्यांची ही स्पर्धा अमित पाटील यांची लाभलेली साथ, सागर पाटील व इतर सर्वच आयोजक आज इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी. चर्चा या स्पर्धेची, या पंचक्रोशी समर्थ चषकाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे चर्चेमध्ये. हरिप्रसाद स्टीलचे मालक हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक, 2000 रुपयाचं पारितोषिक माफ करा, दिलं जाईल. यस, टेंबिवली टीमचे ते ओनर आहेत आणि हरिप्रसाद स्टीलचे देखील ते मालक आहेत. बॉल तयार. ओ, फुटवर्कच नाहीये, पाय चाललेले नाही आहेत, थोडासा दूरच खेळला शरीरापासून हा बॉल आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मी मगाशीच उल्लेख केला होता, वेदांत पाटील हा असा गोलंदाज आहे, हा एक चांगल्या पद्धतीने या वर्षीच्या सत्रामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना दिसलाय. टेंबिवली संघ देखील एक मोठा संघ आहे, तगडा संघ आहे भिवंडीतला. वेगवान बॉल, पायातला बॉल होता, ऑन साइडला बरोबर दिशा दिली. फ्लिक करत असताना कॅप मध्ये चाललं, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. मिड विकेट रिजन पासून तोपर्यंत एक रन इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 2 धावा, एक फलंदाज बाद. प्रणय मात्रे अप्रतिम स्कोरिंग इथे करत असताना मोरावेचे उल्वे नोट परिसरातले. परंतु आपण पाहतोय आज त्यांना देखील या स्पर्धेमध्ये संधी मिळते समर्थ चषकाच्या माध्यमातून. चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून इथे नक्कीच केली जाईल, याच्यामध्ये तीळमात्र शंका नाहीये. ओ, टेक ऑफ, परत एक वेळा बॉल उसळी घेत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. हीच खासियत आहे वेदांची, कारण याचे खांदे मजबूत आहेत. ज्यावेळेला तुमच्या खांद्यात जोर असतो त्यावेळेला तुम्ही विकेटच्या डेप्थला, म्हणजेच त्या खेळपट्टीच्या डेप्थला हिट करताना त्यावेळेला बॉल चांगली उसळी घेऊन विकेट कीपरकडे जातो. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला तेच सांगेल. टेक ऑफ कुठे कॅरी झालाय असं वाटतंय. वाका या खेळपट्टीवर सध्या हा सामना सुरू आहे ऑस्ट्रेलियामध्ये. वेगवान बॉल, आता मात्र अपीलच केली नाही, कदाचित बॅटला लागला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, रनआउट चान्स होता आणि तोपर्यंत यस, लेग बायचा इशारा. बॅटला लागलेलाच नाहीये, इम्पॅक्ट महत्वाचा असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट
त्या स्टंपला बॉल हिट होत होता का हे पाहावं लागेल आणि तेच पंचांनी हेरलं. त्यांनी लगेच नॉट आउट सांगितलंय आणि त्यातल्या त्यात लगेचच आपण पाहतो एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चित्र स्पष्ट आहे. इम्पॅक्ट पहा, आउटसाइड ऑफ स्टंप, भरपूर बाहेर, ऑलमोस्ट 6व्या स्टंपवर तिन्ही स्टंप दिसत होते. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. असं पाहिजे टेलिकास्ट, त्यावेळेला मजा येते कॉमेंट्री करायला देखील आणि त्यातल्या त्यात प्रेक्षकांना देखील आवडतं ज्यावेळेला अशा स्पर्धा होतात. दर्जेदार आयोजन असतं, चांगलं टेलिकास्ट असतं. आणखीन एक चांगला बॉल, अँगल पहा, गोलंदाजी करण्याची पद्धत पहा. म्हणूनच मी मगाशीच उल्लेख केला, जेव्हा जेव्हा हे खेळाडू आपसुकच नजरेसमोर येतात त्या लगेच फ्लॅशबॅक मध्ये माणूस जातो. कुठे कुठे स्पर्धा खेळल्या, कशी गोलंदाजी केली याची चर्चा होते आणि खरोखर वेदांतने कमाल केली आहे. पहिलं षटक संपले, धावा दिल्या 3-1, फलंदाज बाद. बॅक आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे परत एक वेळा समर्थ चषकामध्ये. ज्या स्पर्धेची चर्चा या परिसरामध्ये या रायगडच्या जिल्ह्यामध्ये सातत्याने होते अशी स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. 11 बाईक विजेत्या टीमला या स्पर्धेमध्ये दिल्या जाणार आहेत. उपविजेत्या संघाला म्हणजे द्वितीय पारितोषिक 5 बाईक आहे, तृतीय पारितोषिक 3 आहे, चतुर्थ पारितोषिक 3 आहे, पंचम आणि 6वं पारितोषिक प्रत्येकी 2 बाईक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 1 कार दिली जाणार आहे आणि प्रत्येक संघ मालकाला म्हणजे 6 संघ मालकांना 1-1 बाईक दिली जाणार आहे. कारण मीच व्हिडिओ बनवला होता, मला माहिती आहे. त्यामुळे चर्चा या स्पर्धेची पंचक्रोशी चर्चा आहे, रायगड जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. अशी स्पर्धा समर्थ चषक तुमच्या भेटीला. पुढचा बॉल, वेगवान बॉल, वेगवान परफेक्ट यॉर्कर. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये पायात चाललेला नाहीये. त्याचं कारण आहे भन्नाट यॉर्कर, तिखट यॉर्कर इथे टाकलाय. काय यॉर्कर होता. क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरांनी तुमच्याकडे असलेला यॉर्कर. हा यॉर्कर पा, चांगला यॉर्कर, यंगस्टर आहे यश नांदुरकर. पुढचा बॉल, परत एक वेळा बॅटची आतमधली कडा घेतली, त्याच्यानंतर पायावर आदळला बॉल, डॉट बॉल येतोय आणि सातत्याने इम्पॅक्ट पा, पिचिंग पा, लाईन ऑफ अटॅक कुठे आहे, आउटसाइड ऑफ स्टंप आणि तिथून बॉल ऑफ ब्रेक पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. ही खासियत आहे यश नांदुरकरची. ज्या वेळेला अशी गोलंदाजी होते चर्चा आहे. ब्राईट फ्युचर आहे टेंबिवली गावाचं. मी टेंबिवली गावात गेलो होतो, भिवंडी पासून भरपूर आतमध्ये. हे खेळाडू तिथून इथपर्यंत आले कसे हा प्रश्न मला आता पडलाय. एवढा प्रवास करतात तरी देखील चांगलं क्रिकेट खेळत असतात. पुढचा बॉल, फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आणि मी त्याच वेळेला परेश गोराटकर यांना सांगितलं होतं की तुम्ही एवढा प्रवास करून कशा पद्धतीने क्रिकेट खेळू शकता. तेव्हा मला परेश यांनी सांगितलं की आम्ही आवर्जून तुम्हाला त्याच्यासाठी बोलवलंय की आमचं गाव पहा, आमचं मैदान पहा, इथून आम्ही कसं जातो, एवढं ट्रॅव्हलिंग करून कसं क्रिकेट खेळतो. तरी देखील 100% देण्याचा प्रयत्न. अनेक संघ मालक यांना मिळतात, पुरस्कर्ते मिळतात, परंतु त्यांच्यासाठी खेळत असताना त्यांचंही नाव ज्या वेळेला समोर लागतं त्यावेळेला त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. चांगलं क्रिकेट खेळत आहेत टिंबिवलीकर. 4 धावा, 1 फलंदाज बाद. धारावी संघ देखील काही कमी नाही. या टीमकडे देखील चांगले खेळाडू आहेत. 2 खेळाडू तर ISPL सारखी स्पर्धा खेळलेले आणि गाजवलेले खेळाडू आहेत. एक विकी भोईर, धीरज भोईर. त्यामुळे चांगलं क्रिकेट त्यांच्याकडे देखील आहे. पुढचा बॉल, यॉर्कर, भन्नाट यॉर्कर. टाळ्या तर झाल्या पाहिजे यॉर्कर साठी. पा काय गोलंदाजी सुरू आहे, काटाकीर तिखट गोलंदाजी. कोल्हापूरमध्ये जर तुम्ही केलात तर तांबडा पांढरा जसा झणझणीत असतो ना, अगदी तसा झणझणीत बॉल आहे हा. तिखट लागला असेल नक्कीच बॅटिंग करणारा धीरज भोईरला. काय गोलंदाजी करतोय यश नांदुरकर. नावातच यश आहे, अजून काय पाहिजे. पुढचा बॉल, धावा झाल्या 4. आणखीन एक डॉट बॉल इथे, परंतु शरीराला लागल्याचं दिसतंय. रनआउट चान्स आहे. नॉन स्ट्रायकर एंडला कंप्लीट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव म्हणजेच काय, अवांतर धाव. ती देखील जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या लेग बाय बरोबर 5 धावा. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. पहिला सामना कमालीचा रंगला, दुसरा सामना थोडासा एकतर्फा रंगला, तिसरा सामना परत प्रेक्षकांना हाय व्होल्टेज पाहिजेच, कारण प्रेक्षक मोठ्या संख्येने त्याच्यासाठी आलेत. आतापर्यंत 5 बॉल टाकलेत. 5 बॉल मध्ये एकही धाव बॅटने आलेली नाहीये. मिडन ओव्हर होईल का? ओ इथे देखील चांगल्या टप्प्यावर
एक धाव इथे आली आहे, माफ करा. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली होती आणि त्याच्यानंतर इथे मात्र षटक संपतंय आणि अखेर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 5 धावा. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत फक्त 2, त्याच्यामध्ये एक लेग बाईज आहे आणि तिसऱ्या बॉलवर एक सिंगल आली होती. माफ करा, ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धारावी टीम 5-1. सगळ्यांची नावं घेणे शक्य नाहीये, परंतु खरोखर तुमचं कौतुक व्हायला पाहिजे. प्रतीक पाटील आला, हेलिकॉप्टर ड्राईव्ह दाखवला, लॉंग ऑन ला. हो काय फिल्डिंग आहे, दर्जा दर्जा फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग मोनिश पाटील च्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये मोनिश पाटील धावला आणि काय जम्पिंग टाइम होता. दिल जम्पिंग झपाक ते गाणं आठवलं लगेच. काय फिल्डिंगचा दर्जा, तो स्टँडर्ड. सगळ्याच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 2 बंधू आहेत, मोनिश आणि मनीष. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल आता समोर मारलाय, परत एक वेळा मोनिश धावतोय. 1 रन कंप्लीट होते, चांगला थ्रो. एकच धाव मिळताना दिसेल. प्रतीक पाटील, टार्झन ऑफ भिवंडी, टार्झन ऑफ टिंबिवली, सध्या गोलंदाजी करत असताना प्रतीकने देखील काय 2 बॉल टाकलेत खोलवट टप्प्याच्या आणि ही ती फिल्डिंग. हा पा दर्जा, पा जम्पिंग टाइम, पा काय दर्जेदार फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ग्रामीण क्रिकेटमध्ये लिमिटेड ओव्हर फॉर्मॅटमध्ये तुम्ही किती धावा वाचवता. लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, चान्स आहे. परत एक वेळा संधी निर्माण झाली आहे. मोनिश पाटील खाली, झेल टिपलाय, फलंदाज बाद, विकेट आली आहे. आणखीन एक धक्का बसलाय धारावी टीमला. 7-2. असे दोन्ही खेळाडू आहेत या टीमकडे. मी मगाशी म्हणून त्याच्यासाठी उल्लेख केला होता. चांगली फिल्डिंग करतात. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये दोघेही चांगले खेळले होते. प्रतीक चांगला खेळला होता. वेदांत पाटीलने तर कमालच केली या हंगामामध्ये. वेदांत जिथे जिथे जातो तिथे तिथे चांगली गोलंदाजी करत आलाय. यश नांदूरकर चे यॉर्कर खूप चांगले पाहायला मिळालेत आणि त्यामुळे थोडासा बॅकफुटलाय संघ धारावेचा. कमबॅक करावं लागेल देते एंटरप्राइजेस धारावेला आणि त्याच्यासाठी सचिन नाईक आलाय मैदानामध्ये. भरपूर वर्षाचा क्रिकेट खेळलाय सचिन नाईक. कॅप्टन म्हणून एक महत्वाची भूमिका त्याची राहिली आहे धारावे गावासाठी. वन टीम वन ड्रीम. नावात झाल्या 7. यावेळेला आल्या आल्या मागे बॅटला स्वाईप केलंय, बॉल चाललाय फाईन लेगला, बीट करून जाईल का, प्रयत्न सुरू आहे तिथे देखील. हा आहे स्टँडर्ड फिल्डिंगचा. जिथे 4 होत्या तिथे 2 मिळाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 धावा मिळताना दिसतील. कारण साऊथ आफ्रिका असा संघ होता जो संघ नेहमीच धावा वाचवायचा, परंतु शेवटी चोकर्सच ते राहिले. जेवढ्या जेवढ्या मोठमोठ्या स्पर्धा झाल्या आयसीसी फॉर्मॅटमध्ये साऊथ आफ्रिका संघ कधीच बाजी मारू शकलेला नाहीये, परंतु त्यांच्या फिल्डिंगचं कौतुक नेहमीच झालंय. हा तसाच संघ आहे. हा संघ देखील एक दिग्गज संघ आहे. फिल्डिंग तर दर्जेदार असतेच, परंतु हा संघ चोकर्स नाहीये. हे अनेक वेळा ट्रॉफी आपल्या गावात घेऊन जातात. त्यांच्या संघ मालकांना नेहमीच खुश करतात. असा संघ आहे टेंबिवलीचा, जो भरपूर दूरवरून आला ही स्पर्धा खेळण्यासाठी. हरिप्रसाद स्टील, टेंबिवली. पुढचा बॉल हाफ ट्रॅकवर होता, बॅटची कडा घेतली, मागे चाललाय, हुक शॉट डीप मध्ये, फाईन लेगला फिल्डर आहे, प्रयत्न करतोय, परंतु यावेळेला हुलकावणी दिली बॉलने. बॉल सीमा पार, येतोय पहिला चौकार.
शॉटवर या धावा आल्या. त्या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार मुकुंद गावंड साहेब सध्या आपल्या स्क्रीनवर. ओफुलर लेनचा बॉल होता, खूपच चांगला फटका तर सजवला डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर ट्रॅव्हल करणारा बॉल थांबवतोय. दुसरा धावेचा प्रयत्न, बॉल हातात नाहीये आणि बॉलला इथे थोडस दूर जात असताना पाहिलं, हात लावले स्टंपला प्रतीकने आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 5 ची सरासरी धारावी टीमने धावा केल्यात फक्त 15. 2 फलंदाज बाद. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्यात फक्त 15. धारावी टीमला कमबॅक करावं लागेल. या 2 ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. 7 बॉलमध्ये फक्त 2 धावा आहेत विशाल भोईरच्या नावा मागे. त्याचं कारण आहे गोलंदाजी वेदांतने चांगली केली, गोलंदाजी यशने चांगली केली आणि त्याच्यानंतर प्रतीकचे हे षटक. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे त्या स्पर्धेमध्ये 5 ओव्हरसाठी. 5 बॉलर्स. मोनिश पाटील गोलंदाजीसाठी, तेवढाच चांगला फिल्डर, तेवढाच चांगला गोलंदाज. टेबल इकडे खान आहे गोलंदाजांची, परंतु दुसऱ्या टीम मध्ये देखील विकी भोईर आहे, हे विसरून चालणार नाही. दुसऱ्या टीम मध्ये धीरज आहे, भावेश आहे, सचिन नाईक आहेत. चांगले चांगले गोलंदाज धारावी टीम कडे देखील आहेत. त्याच्यामुळे धावा कराव्या लागतील. 45च्या आसपास जर धावा केल्या तरी देखील एक फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळू शकते. पहिला बॉल पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. बाउन्सच मिळालेला नाहीये. मागच्या काही ओव्हरमध्ये टेक ऑफ घेत बॉल गेले विकेट कीपर कडे. या ओव्हरमध्ये बॉल थोडासा खाली राहिलाय. मगाशी जो सचिनने हुक शॉट मारला तिथेही बाउन्स होता त्या बॉलवर. म्हणूनच अंदाज लावा पुढच्या सत्रामध्ये विकी भोईर येईल, ज्याने पटना बिहारमध्ये जाऊन 147 किलोमीटर पर अवरने बॉल टाकलाय. बाउन्सर. अंपायरचा निर्णय येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली जाते. आता पंचांकडून गोलंदाजाला. टीमची धावसंख्या पुढे जाते. व्हाईट बॉलच्या मदतीने धावा झाल्या 16. तुम्ही पाहताय समर्थ चषकाचं आयोजन, टॉप क्लास आयोजन या स्पर्धेचं, आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा असं म्हणायला हरकत नाहीये. पुढचा बॉल. बॉल हवेत आहे. यावेळेला टायमिंग फसल्यासारखं वाटतंय. फिल्डर खाली, झेल टिपला गेलाय, कारण विशाल चाच पडत होता. चांगला झेल तिथे आदित्य भोईर कडून आउट होतोय विशाल भोईर. सर यांच्यासाठी. हॅलो. याच दरम्यान संतोष जोशी बिरकोणगावचे, आपली घरची माणसं आपली वाट बघतायत. आपण कुठे असाल तर लगेच आपण घरी जावं. संतोष जोशी मॅन फ्रॉम पिरकोन यांना आपल्या घरी जावं. आपल्या घरची माणसं आपली आतुरतेने वाट बघतायत. चला, सिक्सर आहे. 6 धावा मिळतील. त्याचं कारण हे आहे जे सध्या तुमच्या समोर दाखवलं जात आहे. ज्यावेळेला झेल टिपण्यात आला, बाउंड्री रूफच्या अगदी जवळ तो फिल्डर होता, आणि खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या कॉम्प्लिमेंटसाठी खूप खूप आभार. संतोष सुरेश गावंड, दिलीप जनार्दन गावंड, विकास भानुदास गावंड यांच्या माध्यमातून जे पारितोषिक आम्हाला आलंय आवरेचे आहेत. आपलं सगळ्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार आहे. तुम्ही जेवढं प्रेम देताय, मनपूर्वक आभार. 6 धावा मिळतील विशालला. चला, निर्णय आलेला आहे. पाय लागलेला आहे रूफला.
त्यामुळे निर्णय हा टीव्ही अंपायरने दिलाय. चला सुरू करा सामना टेंबिवली टीम, कारण तुम्ही एक चांगला संघ आहात, आदर्श तुमचा घेतला जातो अनेक स्पर्धांमध्ये, त्याच्यामुळे निर्णय आलाय. प्लीज सामना सुरू ठेवा. सो 22 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. षटकार आलाय, असं वाटलं की तो झेल टिपलाय, परंतु बाउंड्री लाईनला तो पाय टच झाल्यामुळे 6 धावा इथे घोषित करण्यात आल्यात. गोल्डन मॅन अजित भाई, आपलं देखील सहर्ष स्वागत. काय स्माइल आहे अजित भाईंची. ओ ऑन द राईट, फटका सजवलाय. इथे मात्र बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. फ्लॅट अँड फ्युरियस एक्स्ट्रा कव्हरला 6 धावा. आज बाद. विकेट आली आहे शेवटी. जो फलंदाज चाचपडत होता त्याचा झेल सुटला, सिक्सर आला, 2 षटकार मारले, परंतु त्याच्यानंतर एक चांगला झेल टिपण्यात आला. टेंबिवली टीमचा मनीष यांच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. आता 28 ला 3 अशी परिस्थिती. अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत, धावा कराव्या लागतील. कमी गतीने टाकलेला बॉल, कटरचा वापर केला. मागच्या बॉलच्या मागे या बॉलवर थोडीशी गती कमी आहे आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. त्याचं कारण हे आहे लेग ब्रेक. पडल्यानंतर बाहेर गरकन फिरलाय बॉल आणि येतोय डॉट. पुढचा बॉल परत एक वेळा गतीमध्ये परिवर्तन, कटरचा वापर, आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 28. 3 फलंदाज बाद. मुकुंदजी गावंड साहेब, उरण तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, अमित पाटील साहेब माजी थेट सरपंच, विद्यमान सदस्य दिघाटी यांच्या संयुक्त विद्यमानाने समर्थ चषकाचं आयोजन. मुकुंद बबन गावंड मित्र परिवाराच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. भार्गव मात्रे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन तुम्ही अनुभवताय. नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय. फायनल कॉल बामन डोंगरे आणि त्यांच्या विरुद्ध गोरसई ब. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. एनसी अँड विन्सी स्पोर्ट्स जीवदानी बामन डोंगरे आणि त्यांच्या विरुद्ध देवांश अँड रिवा स्पोर्ट्स गोरसई बी. आपण पाहतो ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी सागर पाटील यांनी देखील ग्रुप ए च्या मॅचेस रंगवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. या स्पर्धेमध्ये हॉटेल साई सागर धाब्याचे ते मालक आहेत आणि नक्कीच जर आपल्या आगरी कोळी व्यंजन आणि त्याची चव चाकायची असेल तर हॉटेल साई सागरला नक्की भेट द्या. नाद करते का? यावंच लागते, परंतु 6 दिवस येऊ नका. 6 दिवस बंद आहे धाबा, नंतर या. चालू आहे, चालू आहे. कमाल आहे. धावा झाल्यात 28. 3 फलंदाज बाद. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. परंतु सागर पाटील स्वतः हबप आहेत, हरिभक्त पारायण. परंतु शेवटी बिझनेस इज अ बिझनेस आणि प्रत्येक माणसाने बिझनेस करायला पाहिजे लाईफ मध्ये. कारण मराठी युवा तरुण वर्ग बिझनेस मध्ये ज्या वेळेला उतरेल त्यावेळेला महाराष्ट्राची उत्क्रांती आणि उत्कर्ष व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आपण पाहतोय लोकनेते, रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते रामशेठ ठाकूर, महेशशेठ बालदी यांचे कट्टर समर्थक आहेत मुकुंदजी गावंड. अगदी बाजूलाच आपण पाहतोय 4 वेळचे आमदार पनवेल विधानसभा क्षेत्राचे प्रशांतजी ठाकूर, 2 वेळचे आमदार महेशशेठ बालदी. ओ आणखीन एक कडक शॉट बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. यावेळेला पाहूया पंचांचा इशारा काय येतोय, धावा किती मिळत आहेत. सचिन नाईकने केली एअर स्ट्राईक, बॉल सीमा पार. येतोय 6 धावा.
जी शिंदे साहेबांचं, कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये 32 बाईक पुरस्कृत केलेल्या आहेत. अप्रतिम असं नियोजन या स्पर्धेचं. परत एक वेळा चॉप केला, गॅप मध्ये चाललाय बॉल, बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न इथे केला जाईल आणि तसं होतंय देखील. संजयजी शिंदे साहेब इन्व्हेस्टमेंट रिअल्टी अँड ग्रुप ऑफ कंपनीजचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला या 32 बाईक लाभलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच ही स्पर्धा उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करते. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते आणि आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा त्यांच्या शुभ हस्ते पार पाडला गेला. ऑन साइडला दिशा दिली, एक नंतर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सचिन नाईक करताना दिसेल, कारण वेगाने धावतो सचिन नाईक आणि तेवढाच फिटनेस त्याने राखलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 38, 38 धावा झालेल्या आहेत. सचिन नाईक यांनी नुकताच आखाती देशांचा दौरा देखील संपन्न केलाय. अबुधाबीमध्ये जाऊन देखील क्रिकेट खेळले. 40+ खेळाडू आहे. मी कधीच वय सांगत नाही कुठल्या खेळाडूचं, परंतु ऑल इंडिया 40+ क्रिकेटचं नुकतंच ग्रँड लॉन्चिंग झालं. खेळाडू लिलाव प्रक्रिया झाली, तिथे हा कॅप्टन आहे. ड्राईव्ह केल्या, ओव्हर द बॉलर हेड, समोर मारलाय फटका. फिटनेस साठी मला हे सांगावं लागलं की फिटनेस पहा, अजूनही तो फिटनेस पहा. दुसऱ्या धाव इथे देखील कंप्लीट केली जाईल. बॅक टू बॅक 2 वेळा धावा कंप्लीट झालेल्या आहेत. मी म्हटलं होतं 45 धावा पाहिजे, 40 झालेल्या आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत अशी माहिती प्रणय म्हात्रे आम्हाला देतोय. चांगली स्कोरिंग प्रणय म्हात्रे, मोरावे यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही अनुभवताय. अजून या 2 बॉल मध्ये 5-6 धावा आल्या ना, ती मग मात्र मॅच रंगेल, हा सामना रंगेल. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. आपण बोलतो तसं होतं, अनेकांनी अनुभवलंय आपल्या बाबतीत. मी म्हणेन 45 धावा झाल्या, मॅच ऑन आहे. मग विकीची गोलंदाजी आहे, सचिन आहे, भावेश आहे. खोलव्या टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केला समोरच्या बाजूला, एक रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सचिन करेल का तिसऱ्यांदा? केलाय प्रयत्न, अंडर आर्म थ्रो लागलाय स्टंपवर. पंचांचा इशारा, टीव्ही अंपायरची मदत, रनआउट चेक केला जाईल. थ्रो चांगला आला, तिथून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मोनिशच्या माध्यमातून थ्रो हातात आला, चांगलं गॅदरिंग आणि त्याच्यानंतर अंडर आर्म थ्रो. डेंजर एंडला विकी भोईर धावत होता. मामा भांजे ही जोडी सध्या मैदानामध्ये होती आणि त्यानंतर तो अंडर आर्म थ्रो केलाय. एक्झॅक्ट विकी आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहे की नाही आता हे तपासलं जाईल, हे पडताळून पाहिलं जाईल. आणि त्यानंतर एकविरा लाईव्ह इव्हेंट संदेश शेळके यांनी त्यांची संपूर्ण टीम चांगलं वर्क करत असताना नॉट आउट चा निर्णय आलेला आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे जाते. धावा वाढलेल्या आहेत, धावा झालेल्या आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर 42. लगातार 4 वेळेला 2-2 धावा पळून काढलेल्या आहेत. म्हणून मी मगाशी असं फक्त वय सांगितलं. पा काय सामना आणि काय खेळ इथे दाखवलाय सचिन नाईक यांनी. लास्ट बॉल आहे या पहिल्या सत्रातला. धावा झालेल्या 42. 45 होतील का? या वेळेला पडल्यानंतर खाली राहतोय. रनआउट चान्स आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज सचिन नाईक रनआउट होईल की इथे धावही दिली जाणार नाही. पाहूया, मला वाटतं दोघांनाही क्रीज सोडणं गरजेचं आहे. येस एक्झॅक्ट, इथे धावही दिली जाणार नाही. त्यामुळे 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 42. 43 लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे, परंतु त्याच्या अगोदर केला जाईल टॉस. टीम बामणडोंगरी आणि टीम गोरसई ब या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी उपस्थित राहायचे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आणि जसा टॉस झाला त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. बामणडोंगरी विपक्ष गोरसई बी या 2 संघादरम्यान आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. मी विनंती करेन या 2 संघादरम्यान नाणेफेक करण्याकरता मुकुंदजी गवंड सरांना विनंती करेन. साडेगावचे सरपंच एकच मिनिट राजेंद्र भगत सर यांचं समालोचन तुम्ही ऐकाल आणि परत एक वेळा जाऊया टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद. याच दरम्यान आपण पाहू शकाल रोशन पाटील सर मॅन फ्रॉम साडेगावचे विद्यमान थेट सरपंच. खरतर समर्थ चषक 2026 मधील अथक परिश्रम करणारे हे व्यक्तिमत्व साडेगावचे भारतीय जनता पार्टीचे थेट सरपंच रोशन पाटील सर आमच्या सोबत जोडले गेले. त्यांना विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन गोरसई बी विपक्ष बामणडोंगरी या 2 संघादरम्यान आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. आणि लॉट्स देखील चिठ्ठी देखील त्यांच्याच हस्ते आली होती. गोरसई बी आणि मुकुंदजी गवंड सर या
समर्थ चषक 2026चे मुख्य आयोजक आपल्यासोबत जोडले गेलेत. यस, विनंती करेन बामणडोंगरी टीमला, तेजस म्हात्रे यांचा संघ जर दाखल झाला असेल तर आपण लागलीच यायचं आहे. प्रचंड मोठी करडी शिस्त आहे. इनिंग संपली आहे, इनिंग नंतर आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. गोरसाहेबी संघाचा कर्णधार आपली आतुरतेने वाट बघतोय. बामणडोंगरी संघ एनसी आणि विन्सी 11 बामणडोंगरी संघाच्या संघनायकाला विनंती केली जाईल. अगदी लवकरात लवकर या व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे, अन्यथा गोरसई बी टीमला लवकरात लवकर, कारण वेळ भरपूर झालाय. पहिला दिवस होता, पहिली रजनीच हा पहिला पर्व, 11व्या पर्वामधील पहिला दिवस, मात्र खूप वेळ झालाय. एनसी विन्सी बामणडोंगरी टीम, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लागलीच यायचं आहे. हॅलो, थँक्यू. पहिलं सत्र आपण ऐकलत, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, कुणाल दाते सरांचा आपण आवाज ऐकलात. समर्थ ट्रॉफी ज्याचा बोलबाला संपूर्ण रायगडमध्ये आपण नेहमी पाहत असताय, आणि या स्पर्धेला सुरुवात होत असताना प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मांदियाळी पाहिली. क्रिकेट समालोचन सुरुवात करत असताना आपली भारतीय संस्कृती खूप सुंदर आहे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणेशाच्या नामस्मरणाने करत असतोय. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुलारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमपंत अनंत या राघवाचा. या उक्तीप्रमाणे गणेशाच्या नामस्मरणाने आपण क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करत असतो. त्याप्रमाणे अखंड हिंदुस्थानाचे कुलदैवत, जिच्या उदात कुशीमध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं, ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. स्वराज्याचं सुंदर स्वप्न ज्या महापुरुषानं सत्यामध्ये उतरवलं, ते अखंड हिंदुस्थानाचे कुलदैवत राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं स्वराज्याचं भगवं तोरण आपल्या खांद्यावर झेललं पेललं, ते थोरले छत्रपती धर्मवीर शंभूराजे. महाराष्ट्रातील या तिन्ही महापुरुषांना समर्थ ट्रॉफीच्या माध्यमातून प्रथमतः नतमस्तक केलं जाईल. आपण सामना पाहताय, पहिल्या फेरीमधला तिसरा सामना टेंबिवली विपक्ष दारावे. दोन्ही मातबगार संघ क्रिकेटच्या पटलावर ज्या संघांचा बोलबाला राहिला आहे, असे हे दोन नामवंत संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना दारावे संघानं रन्स बनवले 42 आणि 43 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. ते टेंबिवली, भिवंडी आणि नवी मुंबई या विभागातील हे दोन संघ आहेत, आणि दोन संघादरम्यान हा सामना. क्रिकेट रसिकांची खऱ्या अर्थानं खूप मोठी गर्दी या स्पर्धेला नेहमी पाहत असताय. गेल्या वर्षी सुद्धा तुडुंब अशी गर्दी या स्पर्धेला पाहिली. या वर्षी सुरुवात होत असताना सुद्धा अतिशय मोठ्या संख्येमध्ये प्रेक्षक पाहत आहे. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं मुकुंदजी गावण 190 उरण विधानसभा मतदारसंघातील विद्यमान कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेश बागदी साहेबांचे अतिशय जवळचे सहकारी, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तथा लोकनियुक्त माजी सरपंच दिघाटी अमित दादा पाटील सध्या विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत, तथा सागरजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी की ज्यांचा अथक परिश्रम या स्पर्धेला आपण पाहताय, आणि ज्यांच्या अथक परिश्रमातून या स्पर्धेमध्ये 33 बाईक आणि एक 4 चाकी गाडी आपल्याला पाहायला मिळाली. याचं दैदिप्यमान आयोजन, सर्वगुण संपन्न स्पर्धा कशा प्रकारची असावी याचं उत्तम ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आपण या स्पर्धेमध्ये पाहताय. 43 धावांचं आव्हान समोर आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली टेंबिवली टीमकडनं प्रतीक पाटील आणि मनीष पाटील. तर सलामीचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज विकी, अर्थात SPL या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण ज्यांना खेळताना पाहिलाय तो विकी भोईर. सलामीचं पहिलं P1चं ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने निर्बंध असतं 30 यार्ड सर्कलचं, प्रतीक पाटील आणि मनीष पाटील अशी जोडी. 43 धावांचं हे आव्हान आहे. आव्हानाचा पाठलाग करत असताना जरी आव्हान छोटं वाटत असला तरी सामना हा चांगला होईल. मगाशी कुणाल दातेने सरांनी सांगितलं की हे एक फायटिंग स्कोर आहे, 75 इशारा आहे गेम ऑनचा, आणि नक्की हा सामना चांगला होईल यातील मात्र शंका नाही. विकी बोर्ड सज्ज होतोय. एक वेगवान असा हा गोलंदाज, अनुभवी असा गोलंदाज. पहिला चेंडू अतिशय वेगामध्ये होता, अपील झालं, ज्यामध्ये आत्मविश्वास होता, उत्साह होता, मात्र पंचांचा इशारा आला लेग बायचा. एक
धाव एका धावसंख्येनं खातं ओपन झालंय टेंबोली या संघाचं. अतिशय वेगवान सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला, कारण धावा जरी कमी असल्या तरी मात्र या संघाकडं गोलंदाजीची धार आहे. धीरज असेल, सचिन असेल, भावेश असेल आणि विकी स्वतः, ज्या खेळाडूनं क्रिकेट खेळत असताना स्वतःला सिद्ध केलं आणि आज क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यालाही खेळताना पाहिला. तो विकी भुईर पहिला चेंडू प्रतीकला फेकला, एक धाव बाईकच्या स्वतःमध्ये आली, स्ट्राईक झाला रोटेट. सलामीचा दुसरा फलंदाज मनीष खेळतो यावेळी, सामना करणारा विकीचा. विकीने हा चेंडू लेग ग्लान्स केला, कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता, पण तसं काही झालं. इथे चपलाही पहा, जिथे एक धाव लगेच थोडी चूक झाली आणि एकचा फायदा 2 मध्ये घेतला. 2 धावा चेंडू आल्या, 2 धावसंख्येनं मनीषनं आपलं खातं ओपन केलंय. लेग बाईस, पुण्याचा पंचाचा इशारा लेग बाईस झाला. 3 धावा धावपटलावर, बिनबाद 3. सुरेख अशी रनिंग बिटवीन विकेट या चेंडूवर दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. जिथे एकच धाव होती तिथे मात्र 2. कारण येणाऱ्या काळामध्ये ह्या अशा गोष्टी टीमला फायदेशीर होत असतात, ते जाणलं टेंबोली संघाची या सलामी वीरानं. धावसंख्या धावपटलावर बिनबाद 3. विकी सज्ज होतोय. आज सुद्धा एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज मनीषचा. सर एक मिनिट तुम्हाला डिस्टर्ब करतोय. वाकलन विपक्ष बोरशेती, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, दोन्ही संघनायकाने नाणेफेक करण्याकरता यायचंय. वाकलन विपक्ष बोरशेती, दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. थँक्यू सर. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज आणि मात्र थर्डमॅनच्या दिशेनं नशिबाचा चौकार मिळालाय. टेंबुली या टीमसाठी आलाय एक नशिबाचा चौकार. टेंबुली संघाचे पुरस्कर्ते हरिप्रसाद स्टील यांच्या वतीनं लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक या टीमसाठी आलंय. 4 धावा या चेंडूवर 4 धावसंख्या संघ पोहोचतोय 9 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा ग्रान्स करण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये हा चेंडू गेला. धीरज चेंडू धावतोय, चेंडू उचलेल फेकेल तिथपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावसंख्यानं धावपटलावर धावसंख्या पाहायला मिळतात ती बिनबाद 11. 43 धावांचं आव्हान असताना शांतता आणि संयम आणि करेक्ट कार्यक्रम या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टेंबुली संघ करताना दिसतोय. 11 धावा धावपटलावर पुन्हा एकदा सज्ज होतो विकी भुईर, वेगवान हा गोलंदाज. पुन्हा एकदा लेग ग्लान्स. अतिशय सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती आहे त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. कारण असं संयम एकेरी दुहेरी क्रिकेटमध्ये खूप सारं महत्व असतं, ते ह्या सामन्यामध्ये टेंबुली टीमकडनं आपल्याला पाहायला मिळालं. P1चं पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या पाहायला मिळतोय बिनबाद 13. येस, एनसी आणि विन्सी बामणडोंगरी टीम उपस्थित असेल तर या. त्याच्या विपक्ष आपण गोरसई बी याच्या नंतरची थेट बिग फाईट मुकाबला आपण पाहू शकाल. गोरसई बी विपक्ष एनसी विन्सी बामणडोंगरी. विनंतीचा अंतिम पुकार असेल, आपण वेळ वाचवा, खेळ वाचवा. 13 धावा धावपटलावर. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहत असताना उद्घाटन सोहळा अतिशय सुंदर असा पाहायला मिळाला. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे गुरुवर्य शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे संस्थापक नितेशजी पंडित सर यांच्या आवाजामधील आपण उद्घाटन सोहळा पाहिलाय. या स्पर्धेमध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर APL समालोचक कुणालजी दाते सरांचा आपण आवाज ऐकतात. हॅलो. त्याप्रमाणे काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहणार आहात. नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सन्मान्य मंगेशजी वाकडीकर साहेब, त्यांच्या बरोबरीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मयूरशेठ शेलार आणि केलवणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी अध्यक्ष विद्याधरजी जोशी या मान्यवरांचं आगमन काही क्षणातच या ठिकाणी मंचावरती परतताना पाहणार आहात. दमदार असं व्यक्तिमत्व आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. त्यांचं स्वागत. नक्कीच आपण आवाज ऐकलाय. तारेगावचा तारा रोशनजी पाटील ज्यानं कमी वयामध्ये या क्षेत्रामध्ये उत्तुंग असं यश निर्माण केलं. राजकीय पटलावर आपण जर बघितलं तर रोशन पाटील सरांचं नाव सुद्धा खूप मोठं आहे.
अशा रोशनजी पाटील सरांच्या केलवणे मतदारसंघातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांना पाहिलं नशिबाचा कौल मिळाला आणि आज रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष एक मोठं मान खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाला मिळालं ते मंगेशदा वाकडेकर साहेबांचं आगमन काही क्षणामध्ये होईल. तत्पूर्वी धीरज भोईर मिस्टर ISPL ज्यांचा हा पहिला चेंडू ज्या चेंडू सुद्धा सेन्सिबल क्रिकेट एकच धाव मिळाली, एका धाव संख्येने संघ पोहोचतो बिनबाद 14. आता 29 धावांची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. फटाक्यांची आतषबाजी येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी सर्वगुण संपन्न स्पर्धा कशी असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे समर्थ ट्रॉफी. 11वे वर्ष गेले 10 पर्व यशाची अनेक शिखरं गाठत असताना हे 11वे पर्व आणखी मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. फटाक्यांची आतषबाजी बामणडोंगरी संघाचं इथे आगमन झालंय. तेजस मात्रे मास्टर माइंड संगणक मंचाची ख्याती आहे. राजा सर, खरं तर ही फटाक्यांची आतषबाजी बामणडोंगरीच्या टीमच्या आगमनासाठी होती. प्रतीक्षा करायला लावली त्याबद्दल खरं तर तेजस मात्रे यांच्या टीमचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये केलं जातो आहे. हो नक्की. पुन्हा राहुल गोंधली, तेजस मात्रे आणि बॅटकट आहे पल्ला तो 12th मॅन आणि यांच्या स्वागतासाठी खरं तर फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. एवढी प्रतीक्षा तर एखाद्या प्रियकरानं प्रियसीची केली नसेल. या आयोजकांनी तेवढी प्रतीक्षा खरं तर या बामणडोंगरी टीमची केली. वेलकम विन्सी अँड नॅन्सी. एनसी अँड विन्सी बामणडोंगरी संघाचा संघनायक इथं उपस्थित झालाय. मी गोरसई संघाच्या संघनायकाला विनंती करेन आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. या पुढची लढत आपण पाहू शकाल. येस, ओव्हर टू राजा भगत सर. थँक्यू प्रवीण ठाकूर सर. आपण आवाज ऐकताय व्हॉइस ऑफ उरण पूर्व विभाग ज्यांचे आवाज या विभागामध्ये आवडीचा आवाज आहे. त्यांची ही साथ खऱ्या अर्थानं 5 रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. धावसंख्या धावपट्टावर 16 बिनबाद 16. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. घर बसल्या अनेक प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या प्रेक्षकांचं गोरसई बी संघाचा संघनायक संदेश केने आपण कुठे असाल तर यावं. धीरजचा चेंडू यावेळी ब्रेकथ्रूची होती गरज आणि ती गरज ओळखून धीरजने एक अतिशय वेगवान यॉर्कर चेंडू फेकलाय आणि पहिला ब्रेकथ्रू पहिली सफलता मिळवून दिली धारावी टीमला आणि पहिला आदरा मिळाला आहे टेंबुली टीमसाठी. बामणडोंगरी संघाचा संघनायक तेजस मात्रे इथं उपस्थित आहे. मी विनंती करेन गोरसई बी संघाचा संघनायक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यावं. प्रतीक बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये येतो नवीन फलंदाज मोनिश आणि मनीष अशी ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या धावपटलावर 16, 43 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये हरिप्रसाद स्टील टेंबुली या टीमची पाहायला मिळाली. सुरेख असं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कारण क्रिकेट खेळत असताना कधी कधी डोक्यानं खेळायचं असतं. कारण जो पायानं चालतो तो अंतर कापतो आणि जो डोक्यानं चालतो तो ध्येय गाठतो. या उक्तीप्रमाणे क्रिकेटचा हा खेळ हॅलो गोरसई संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे यावं. रोशन पाटील सर या साडेगावचे थेट विद्यमान सरपंच, त्यांच्यासोबत अमित पाटील सर, मुकुंदजी गावंड सर या कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल. या पुढची प्रेक्षणीय लढत बिग फाईट मुकाबला बामणडोंगरी विपक्ष गोरसई. छापा काटा काय आलंय? येस छापा आहे, छापा आहे. येस नाणेफेकीचा कौल जिंकलाय बामणडोंगरी. या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च पदावरती विराजमान झाले. अशक्याला शक्य केलं. यश आणि प्रसिद्धी या दोघांचाही सुवर्णमध्य साधताना खरं तर तमाम जनतेनं आणि सर्वांना उजवा करून दिला.
मंगेशजी वाकडीकर साहेबांचं शुभ स्वागत या समर्थ चषकादरम्यान होताना दिसतोय. खरं तर रायगड प्रीमियर लीग कमिटीचे अध्यक्ष, तदनंतर केळवणे कर्नाला विभागातील तमाम जनतेचं नेतृत्व करताना जिल्हा परिषदेवरती निवडून, तदनंतर मयूरजी शेलार साहेब पंचायत समितीचे विद्यमान सदस्य, त्यांच्या समवेत केळवणे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय विद्याधर जोशी साहेबांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत आहे. आता आपला अमूल्य वेळ आहे आणि अभ्यस्त जीवनातून सन्माननीय मयूरजी शेलार, तदनंतर मंगेशजी वाकडीकर, आदरणीय विद्याधर जोशी यांची शुभ उपस्थिती आहे आणि त्यांच्या समवेत केळवणे रायगड जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष आदरणीय रोशन पाटील सुद्धा या मंचावरती अतिथींमध्ये दिसतील. आलेल्या पाहुण्यांमधून जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च पदावरती विराजमान झाले. सार्वत्रिक निवडणूक 2026 पडघम वाजू लागले. कर्नाला विभाग प्रीमियर लीग मध्ये क्रिकेटशी अतिशय जवळचा राहिलेला नेतृत्व. सीझन RPL 1, RPL सीझन 2, RPL सीझन 3, RPL सीझन 4, RPL सीझन 5 आणि RPL सीझन 6 6 पर्व ज्यांच्या नेतृत्वात यशस्वी पाहिले ते आदरणीय मंगेश वाकडीकर साहेबांचं या ठिकाणी शब्द सुमनानं केलं जातो आहे. सहर्ष स्वागत. हॅलो, थँक्यू पंडित सर. मान्यवरांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत खऱ्या अर्थानं ज्यांच्या वाणीमधनं आपण पाहिलंय ते पंडित सर मंगेश दादा वाकडीकर साहेबांचं शुभ आगमन झालंय. यशाची अनेक शिखरं राजकारणामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं गाठली, नशीब असलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कधीही कमी पडत नसतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मंगेश दादा वाकडीकर साहेबांच्या आपण घेऊ शकतोय. हा पुढचा चेंडू जोरदार अपील झाला, पंचानं ते अपील उचललं आणि इथं मात्र एलबी डबल स्वरूपामध्ये आणखी एक सफलता मिळाली टीम धारावे या टीमला. पण 18 धावा धावपटलावर 2 फलंदाज बाद झालेत. डीजे मॅडी, एक सुप्रसिद्ध डीजे मास्टर म्हणून ज्यांचं नावलौकिक संपूर्ण रायगडमध्ये आहे, त्यांच्या माध्यमातून डीजे साऊंड सिस्टीम आपण पाहताय. 18 धावा धावपट्ट्यावर येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. आपण व्यासपीठावर पाहताय केळवणे जिल्हा परिषद गणातून खऱ्या अर्थानं प्रचंड बहुमतानं ज्यांचा विजय झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आज रायगड प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक आणि अध्यक्ष म्हणून ज्यानं कार्यकाळ सांभाळला आणि आज राजकारणामध्ये यशाची अनेक शिखरं गाठत असताना सर्वोच्च पदावर जे विराजमान झाले, रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्यांची एक निवड झाली आणि खऱ्या अर्थानं सर्वांना हवा हा चेहरा आणि एक आशेचा किरण रायगडच्या विकासाला ज्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये गती मिळेल यातील मात्र शंका नसेल असे तुम्हा सर्वांचे लाडके मंगेश दादा वाकडीकर साहेब, मग 190 उरण विधानसभेचे दमदार आमदार महेश बाजी साहेब असतील किंवा पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब असतील, या आमदारांचा खूप मोठा साथ आणि सपोर्ट या व्यक्तिमत्वाला राहिला आहे. धावसंख्या धावपट्ट्यावर 18 येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन गोलंदाज, एक अनुभवी असा खेळाडू सचिन नाईक, ज्यानं फलंदाजी करत असताना ऐन मोकळ्या क्षणी जेव्हा धावा नव्हत्या त्यावेळी एक संकटमोचक फलंदाजी केली आणि एक चांगला स्कोर बनवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय तो सचिन नाईक. हे षटक खूप महत्वाचं असेल. या षटकामध्ये कमी धावा जर दिल्या तर एक थोडंसं धारावी टीमसाठी एक आशा निर्माण होऊ शकते. फुटा चेंडू होता, इनसाइड एज लागली, बसलीप मध्ये चेंडू गेला, इष्टशकानं उचलला, तिथपर्यंत एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 19 या आकड्यावर. 43 धावांचा माफक असा आव्हान स्वीकारत असताना मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगला खेळ, सिंगल डबलवर जास्त प्रमाणामध्ये भर दिलाय. टीम टेंबिवली या टीमनं जी भिवंडी विभागातनं खऱ्या अर्थाने इथं आलेले आहे, एक चांगला खेळ ज्यांचा सातत्यामध्ये राहिला आहे क्रिकेटच्या अनेक मैदानावर. पुढचा चेंडू सचिनचा, संघर्ष करतोय, अजूनही हार मानायला तयार नाही सचिन नाईक आणि टीम धारावे.
दाखवते संघर्ष, कारण आजचा संघर्ष हा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतोय. आपल्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी या गोष्टी जेव्हा असतात ना, तेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कधीही अपयशी होऊ शकत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडे आत्मविश्वास असायला हवं. अजूनही दाखवते मैदानामध्ये धारावी टीम आत्मविश्वास. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळला, एक धाव संख्या सहजरित्या पूर्ण होईल. थोडासा थ्रो खराब आला, लगेच फायदा घेतला, एकच्या जागेवर 2 मध्ये कन्व्हर्ट केल्या. टेंबुली टीमने 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतो 21 या आकड्यावर. तिथे एकच धाव होती, थोडासा थ्रो खराब आला आणि मात्र त्याचा फायदा लगेच घेतला या टीमनं. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 21 या आकड्यावर. 21 धावा धावपट्ट्यावर. आता विजयासाठी आवश्यकता असेल आणखी 22 धावांची. आमच्या सोबत जोडलेत प्रणयजी मात्रे मोरावे, या गावचे गुणलेखक, उत्तम गुणलेखक म्हणून ज्यांची ख्याती आहे रायगडमध्ये. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू लॉंगऑफच्या रिझर्व्हमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्र तैनात आहे, चेंडू उचलेल तिथपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 23 या आकड्यावर. 43 धावांचं आव्हान असताना 23 धावा धावपट्ट्यावर. आता राहिलेले चेंडू 2 षटकं, 20 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली. एका बाजूला आपण जर सोनारच्या मैदानावर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग स्पर्धा डे नाईट फॉर्मेटमध्ये चालू आहे. त्याचे प्रमुख आयोजक म्हणून अध्यक्ष मंगेश दादा वाकडेकर साहेब यांना आपण नेहमी पाहिलंय. 6वं पर्व आहे त्यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू फेकतोय सचिन नाईक. आय चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता, लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय, कार्पेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय तिथपर्यंत. 1 धाव संख्या सहजरित्या पूर्ण. एका धावसंख्येने धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतात ती 2 बाद 24. 2 बाद 24 धावसंख्या धावपट्ट्यावर. मान्यवरांची बांधेली या स्पर्धेमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहत असताय. अनेक सारी मंडळी या स्पर्धेमध्ये, या 5 रजनीमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल आणि पाहायला मिळतील. अनेक गायक, सुप्रसिद्ध सेलिब्रिटी या स्पर्धेमध्ये आपण नेहमी पाहत असताय. समर्थ ट्रॉफीचा बोलबाला हा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. या विभागातील वर्ल्ड कप जरी म्हटलं तरी वावगं ठरू शकत नाही अशी स्पर्धा आपल्या भेटीला. कृपया विनंती असेल, पांदिबेचे जतीन ठाकूर जर कोणी असेल तर आपण घरी जा. आपले घरी आपली फॅमिली वाट बघते. 1 धाव एका धावसंख्येनं 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या धावपट्ट्यावर 2 बाद 25. आता येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली. अनेक मान्यवर आपण पाहत असताना सन्माननीय मंगेश दादा वाकडीकर साहेबांचं शुभ आगमन झालंय. इम्पॉसिबल टू पॉसिबल, अशक्याला शक्य केलंय. ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांना राजयोग आहे आणि अशा राजयोगाप्रमाणे आज राजकारणामध्ये यशाची अनेक शिखरं ज्या माणसानं गाठलीत, असं हे व्यक्तिमत्व. मग सांगायला गेलं तर खूप काही आहे. राजकारणाचे उत्तुंग यश निर्माण करत असताना गोरगरिबांची कैवारी म्हणून ज्यानं सेवा केली, अनेकांना गरजेवेळी हा माणूस उपयोगी पडलाय आणि जनतेने ज्यांना स्वीकारलं आणि राजकारणाच्या एका मोठ्या स्टेजवर नेऊन ठेवलंय. येणाऱ्या काळामध्ये रायगडचा विकास साधावा ही अपेक्षा अनेकांची त्यांच्याकडून असेल. ते मंगेश दादा वाकडेकर साहेबांचं प्रथमतः आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक करतोय आम्ही शब्द सुमनानं स्वागत. येणारे 12 चेंडू असतील आणि 18 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. गोलंदाजीमध्ये झाला बदल, आलाय नवीन गोलंदाज धैर्य एंटरप्राइजेस धारावी टीमकडनं भावेश नाईक. क्रिकेटमधलं हेही मोठं नाव आहे. 18 धावांची गरज असताना कदाचित पुन्हा एकदा कमबॅकची अपेक्षा नक्की असेल. क्रिकेटमध्ये आपण कधीही शेवटपर्यंत काहीच सांगू शकत नाही. जेव्हा आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करता तेव्हा काही होतंय, कारण क्रिकेटची खेळच असा आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत आपण कधीच काही सांगू शकत नाही. असा हा क्रिकेटचा खेळ. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना भावेश नाईक हा पहिला चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न फलंदाजानं केलाय. 1च धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 26 या आकड्यावर. आता समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू असतील आणि 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आदित्य भोईर हा स्ट्राईक घेतोय. 11 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये. लव पुलटा चेंडू लॉंगांच्या रिझर्व्हमध्ये खेळलाय. शतक तैनात. 1 धाव सहज पूर्ण. इथे बघा चित्याच्या चपळाप्रमाणे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. चेंडू हातामध्ये असताना सुद्धा धावलाय आणि मात्र फायदा घेतला. या चेंडूवर 2 धावा आल्या. आता समीकरण बदलणार. येणारे 10 चेंडू असतील आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 15 धावांची. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिले. चांगला सामना आपल्या समोर पाहायला मिळाला. उरण पूर्व विभागामध्ये स्पर्धा म्हटली तर प्रेक्षकांची कधीच कमी नसते. याचं उत्तम उदाहरण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. हा स्टेट ड्राईव्हला मारला चेंडू जाणार. बाउन्स
आत्मविश्वास वाढविणारा आला टेंबिवली संघाकडनं हा चौकार. चार धावसंख्या वाढली, धावसंख्या 32. पुन्हा एकदा हा फुलटा चेंडू लॉंग ऑफ झोन मध्ये ट्रॅव्हल झाला चेंडू. सचिन नाईकने चेंडू उचललाय. एक धावसंख्या सहज पूर्ण असेल, 2चा प्रयत्न करतायत मात्र नकार दिलाय. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 33 या आकड्यावर. आता विजयासाठी 8 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. अजूनही हा सामना दोन्ही बाजूंकडे असेल, दुतर्फा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही हार मानायला तयार नाहीत दोन्ही संघ. चांगला सामना प्रेक्षकांना हा नक्की पाहायला मिळाला. फुलटा चेंडू यावेळी ताडसी चेंडू जाणार ऐन मोक्याच्या क्षणी आला टेंबिवली संघाकडनं हा गगनभेदी आसमानी षटकार. षटकारानंतर मात्र तशी फलंदाज बाद होणार. ज्या मनीषनं एक षटकार मारला होता तोच मनीष मात्र शेवटच्या चेंडूवर इथे बाद झालाय. आता समीकरण असणार शेवटचे षटक अर्थात 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली टेंबिवली टीमसाठी. सामना कशा प्रकारे होईल ते येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला समजेल. तत्पूर्वी खऱ्या अर्थानं आणि एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करताय. उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी म्हणून ज्यांना आपण पाहिले अल्प कालावधीमध्ये यशाचे अनेक शिखरे या वाहिनीनेही गाठली असे संदेशजी भाई यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांचंही कौतुक करतोय. सर्व गुण संपन्न ही स्पर्धा आज आपल्या बेडीसाठी व्हाईस ऑफ हॅलो शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज विशाल भोईर. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अशा सामन्यामध्ये ज्यावेळी आपण जर 4 धावा डिफेंड क्या बात. आणि त्याचबरोबर अगदी सांगायलाही अभिमान वाटेल ही स्पर्धा कव्हर करणारा जो चॅनल आहे आई एकविरा इव्हेंट 50,000 सबस्क्रायबर व्हायला फक्त 400 सबस्क्रायबर बाकी आहेत. आणि निश्चितच येत्या समर्थ चषकातील या 4 दिवसात हे 400 सबस्क्रायबर वाढतील आणि जवळजवळ या चॅनलला एका दर्जेदार चॅनलला 50,000 सबस्क्रायबर मिळतील. O2 कॉम्बॉक्स. द्वितीय कक्षातील मान्यवरांचा आपण आदरपूर्वक सन्मान थोड्या वेळातच. रंगतदार सामना आहे. टेंबिवली एकीकडे तर दुसरीकडे असणारा संघ हा धारावे. या दोन्ही संघाच्या संघ नायकांमध्ये नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर झालेला एक महत्वपूर्ण सामना प्राथमिक फेरीतील 3रा सामना आपण अनुभवलात आणि त्यातून विजयी होणारा संघ निश्चित आजच्या रजनीत क्वार्टर फायनल म्हणजे उपांत्यपूर्व फेरीमध्ये जाताना दिसणार आहे. आजच्या रजनीतील प्राथमिक फेरीतील लास्ट म्हणजे 4थी मॅच एकीकडे असणार आहे बामण डोंगरी विपक्ष गोडसई. थँक्यू सर. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. 5-4चं समीकरण पुन्हा एकदा फटका बसलाय आणि मात्र इथे चूक घडली काय आणि मात्र काय बघा जिथे देव देतो आणि कर्म नेतो याप्रमाणे हा झेल होता. 2 धावा वाचल्या असता हे खूप महत्वाचं होतं. मात्र 2 धावा या चेंडूवर आल्या. आता समीकरण बदललं. येणारे 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. हे हा झेल
अति महत्वाचा या सामन्यामध्ये होतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये विशाल भोईर हा गोलंदाज करतोय. कारण क्रिकेटमध्ये कहावत आहे, लहरों से डरकर नौका समुद्र पार नहीं करती, लहरों से डरकर नौका समुद्र पार नहीं करती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं होतं. मात्र इथं चूक झाली. 2 धावा या चेंडूवर. आणि स्पर्धेमधला नियम सांगतोय पुन्हा एकदा, कंपल्सरी चेसिंग हा नियम या स्पर्धेमध्ये नाही आहेत. सुपर ओव्हर होईल जर सामना टाय झाला तर. 4 चेंडू 2 ची गरज असताना पुन्हा एकदा फटका बसलाय. आणि मात्र यावेळी सचिन नाईक चूक करणार नाही. आणि मोक्याच्या क्षणी हा झेल पकडला. आणखी एक सफलता मिळवून दिली धारावे टीमला आणि आणखी एक हादरा मिळाला टेंभुर्णी टीमसाठी. समीकरण बदललं. येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. याचं सर्व श्रेय मंगेशदादा वाकडीकर साहेबांना आहे. 3 चेंडू 2 धावांचं समीकरण आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा खुशखबर आहे, लकी ड्रॉ आहे. 100 रुपयाचं आपण कुपन काढायचं आहे आणि आपल्या स्वप्नामधील एखादी स्कूटी सुद्धा आपल्याला मिळू शकते. संपर्क साधा. पंकज गावण, तिरकोन गावाची रण मशीन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक प्रमुख आयोजक म्हणून त्यांचंही नाव आम्ही नेहमी घेतो. त्यांचंही सहकार्य या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतं. येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये आतमध्ये आला नवीन फलंदाज रोहन बाबरे. रोहन बाबरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. मगाशी कुणाल दाते सरांनी सांगितलं की टेंभुर्णी संघ खूप लांबून आलाय आणि एवढा प्रवास करून आलाय. ते प्रवासाचा फायदा कशा प्रकारे होतो ते पाहायचं आहे. 3 चेंडू 2 धावा. इथे जोरदार अपील झालं एलबीडब्ल्यूचं आणि मात्र 1 धाव बायच्या सर्वमध्ये सहजरित्या पूर्ण होईल. 2चा प्रयत्न आणि झालाय का इथे सामना मात्र विन होत आहे. टेंभुर्णी संघ हार्दिक अभिनंदन टीम टेंभुर्णीचं आणि हार्दिक आभार. अतिशय रोमांचक सामना. सर्व क्रिकेट रसिकांना सर्वांची मन जिंकणारा हा सामना झाला. धारावे आणि टेंभुर्णी या 2 संघादरम्यान हार्दिक अभिनंदन टीम टेंभुर्णीचं आणि हार्दिक आभार टीम धारावे. पंडित सर थँक्यू. सन्मानाकडे मी मुकुंदजी गावण, तदनंतर माजी सरपंच अमितजी पाटील, सागर पाटील, त्याचबरोबर उपस्थित निर्णयजी, त्याचबरोबर उपस्थित असणारे नितीन म्हात्रे या सर्व संयोजकांना विनंती करतोय, कार्यक्रमातून ज्यांची उपस्थिती खरं तर काही क्षणांपूर्वी अपेक्षित होती, रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च पदावरती अध्यक्ष पदावरती विराजमान झाले, किंबहुना आजच्या कार्यक्रमातील हे मुख्य अतिथी